राजविद्या राजगुह्य योग 9वा अध्याय आपला आज संपणार आहे. शेवटचे 2 श्लोक आहेत. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षय सथा अनित्यमय अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. मग वर्णा माझी श्रेष्ठ जे ब्राह्मण स्वर्ग हे वतन जयांचे गा. मंत्रविद्ये लागी माहेर जे होती जेका तपोमूर्ती भूमिदेव. सर्व ही तीर्थांची भूमिदेव म्हणजे पृथ्वीवरील देव. सर्व ही तीर्थांचा जेका भाग्योदय अखंड आश्रय यज्ञांसी जे. कदाचित मला असं वाटतं, माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे हे जे भूमिदेव म्हटलेलं आहे पृथ्वीवरील देव. आता पृथ्वीवर कोणते देव असतात तर आपण बघितलंय की नेचर स्पिरिट्स आहेत, ॲनिमल्स स्पिरिट्स पण आहेत. त्याच्यानंतर काही एंजल बिंग्स आहेत वेगळ्या वेगळ्या मिनरल वर्ल्डच्या, प्लांट किंगडम, ॲनिमल किंगडम आणि ह्युमन किंगडम. या सगळ्या याच्यामध्ये एंजल्स आणि देवदूत म्हणतो आपण मराठीत त्यांना, तर तेच भूमीवरील देव आहेत. म्हणजे जे भूमीच्या फंक्शनिंग मध्ये काम आपल्याला मदत करतात इनविजिबल राहून, ते पृथ्वीवरील देव असं असं मला वाटतंय. असं म्हणजे माझं अंडरस्टँडिंग हे आहे. इथे भूमिदेव म्हटलंय तेव्हा. मग वर्णा माझी श्रेष्ठ जे ब्राह्मण स्वर्ग हे वतन जयांचे गा. मंत्रविद्ये लागी माहेर जे होती जेका तपोमूर्ती भूमिदेव. सर्व ही तीर्थांचा जेका भाग्योदय अखंड आश्रय यज्ञांसी जे. अच्छा, इथे त्यांनी भूमिदेव म्हणजे ब्राह्मणांना म्हटलेलं आहे. कारण ब्राह्मणांना श्रेष्ठत्व का येतं? कारण त्याच्यामध्ये खरंच काही एलिमेंट्स असे आहेत की जे प्युरिफाईड फॉर्म मध्ये आपोआपच त्या सोलला प्राप्त होतात त्या लायनेज कडनं. म्हणजे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येतो आपण, ते कुल गोत्र जे आपलं आहे त्यातनच आपल्या जीन्स मध्ये आपल्याला आपण ब्लेस्ड आहोत की जेणेकरून त्यांना ते मिळतं, जे ब्राह्मण आहेत त्यांना. आणि म्हणून वेदांमध्ये ब्राह्मणांचं महत्व जास्त आहे. त्याच्यानंतर वेदांमध्ये मंत्रांचा आणि याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. आता आपण तेवढं पाळत नाही कारण आपण दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण विचार करतो की ब्राह्मणांपर्यंतच मर्यादित का हे ज्ञान. कारण ज्ञानाशिवाय काहीच नाही ना, ज्ञानच मेन स्त्रोत आहे तुमच्या पुढच्या ह्युमन डेव्हलपमेंट, ह्युमन सोल डेव्हलपमेंटसाठी. तर ते असं आपण बांधून ठेवू शकत नाही आणि म्हणून ते सर्वसामान्यांपर्यंत नेणारे आपले ज्ञानेश्वर महाराजच होते की ज्यांनी ते सर्वसामान्यांपर्यंत, सर्व जाती च्या लोकांपर्यंत, सर्व धर्मापर्यंत ते नेलं आणि त्याला लांब लांब पर्यंत पोहोचवलं. पण त्याचे अधिकारी पूर्वी श्रेष्ठ वर्ण असा ब्राह्मण वर्ग त्यांच्यासाठी नेमलेलं होतं. आणि म्हणून त्यांना भूमीवरचे देव, कारण तेच देव पूजा धर्म सगळं करतात आणि दुसऱ्यांच्या म्हणजे ब्राह्मणाकडनं आपण पूजा करून घेतो ना, जे ब्राह्मण नाहीत ते ब्राह्मणांकडनं पूजा करून घेतात. तर ते माध्यम बनतात की दोन्हीकडच्या गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला. सर्व ही तीर्थांचा जेका भाग्योदय अखंड आश्रय यज्ञांसी जे. वेद सुरक्षित जयाचे गासाच. वेद सुरक्षित जयाचे गासाच अभेद्य कवच लेओनिया. जयाची या दृष्टी रूप मांडीवरी मांगल्य साचार वाढत असे. जयांच्या आस्थेचे लाभताची ओल विस्तारला वेल सत्कर्माचा. आणि जयाची या संकल्पे करोन सत्यासी जीवन लाभले गा. तेवी जयाची या आशीर्वादे भले आयुष्य वाढले अग्नीचेही. म्हणून तयांच्या प्रीतीसाठी दिले सागरे आपुले तोय त्यासी. अभेद्य अभेद्य कवच पुस्तकात त्याचा न फुटणारे
चिलखत कवच असं म्हटलेलं आहे. असं लेवून वेद सुरक्षित जयाचे गासाचं अभेद्य कवच लेओनिया. जयाची या दृष्टीरूप मांडीवर मांगल्य साचार वाढत असे. मांगल्याचा अर्थ पवित्रता. जयांच्या आस्थेचे लाभताची ओल विस्तारला वेल सत्कर्माचा. आणि जयाची या संकल्पे करून सत्यासी जीवन लाभले गा. तेवी जयाची या आशीर्वादे भले आयुष्य वाढले अग्नीचेही. म्हणून तयांच्या प्रीतीसाठी दिले सागरे आपुले तोय त्यासी. रमादेवी तेही सारोनिया दूर कौस्तुभालंकार काढोनिया. मग पुढे केले निज वक्षस्थळ लागो पाय धूळ म्हणोनिया. आपुले ऐश्वर्य करावे जतन म्हणोनी भूषण मिरवोनी. भृगु ऋषींची ती पाऊलाची खूण वाहतो अजून वक्षस्थळी. काळाग्नी रुद्राते राहावया घर ऐसाची प्रखर कोप ज्यांचा. तेवी अनायासे सिद्धी येती हाता जयाच्या लाभता आशीर्वाद. ऐसे पुण्यवंत ब्राह्मण जे थोर आणिक तत्पर माझ्या ठाई. पावती ते माते आता धनंजया सिद्ध करावया हवे काहे. जेका चंदनाच्या ठेले सानिध्यात होती सुगंधित निंब वृक्ष. तयाचेही गंध उगाळो निभले देवांची निढळे भूषविती. मग तो चंदन न पोचे त्या स्थानी कैसे ऐसे कैसे मनी धरावे का. पोचू ऐसे म्हणू तरीच ते साच नाही तरी ना तरी नाहीच म्हणू एका. शमवाया दाह मस्तकी शंकर वाहे निरंतर चंद्रकोर. तेथ निवविता आणिक संपूर्ण थोर चंद्राहून सुगंधेजो. ऐसा तो चंदन लीला मात्रे जाण सर्वांगी भूषण कान व्हावा. रस्त्यातील तोय गंगेचा आश्रय करोनिया जाय सागराते. सागरी तद्रूप ऐशा परिपाही जरी होय तेही अनायासे. सागरा वाचून मग गंगे प्रती सांगे अन्य गती कस असे काय. म्हणजे जे जिथून आलेलं आहे ते वापस तिथेच जाणार आहे. मग त्याच्यात चुकीचं काय आहे किंवा कुठे जाणार मग ते. जर सागरालाच नाही गंगा मिळणार तर त्याला अन्य गती कशी प्राप्त होणार. म्हणून राजर्षी आणि कसाचार ब्राह्मण जे थोर माझे भक्त. काया वाचा मने मीच एक जाण आश्रयाचे स्थान जया लागी. जयात लाभ तया लाभतेच माझे परमधाम मूर्त परब्रह्म सर्वथाते. अगाशत छिद्रे असतीजा नावे त्यातची बैसावे लागे जरी. आता हे एवढं वर्णन ब्राह्मणांबद्दल त्यांनी का केलेलं आहे. म्हणजे आपण ठीक आहे आपण म्हणतो की सर्व धर्मांपर्यंत सर्व जातीपर्यंत ज्ञान गेलं पाहिजे. पण ज्ञान मिळाल्यानंतरही मला असं वाटतंय की ह्याच्यावर मी डिस्कशन केलंय आदि शंकराचार्यांच्या विवेक चुडामणीमध्ये. कारण का तर ब्राह्मणां आपल्या ह्याच्यामध्ये अनंत जन्म म्हणजे 84 लक्ष योनीमधनं आपण फिरल्यानंतर आत्मा मुक्ती ही ब्राह्मण देहातनच दिलेली आहे. ही फॅक्ट आहे. त्याला आपण इथे काही रागवण्याचा किंवा चिडण्याचा किंवा म्हणजे काही विचित्र पद्धतीनं आपण विचार करण्याचा संबंधच नाही आहे. ते त्या परब्रह्मानी तसं योजलं आहे आणि ते तसंच काम करतं. तर ब्राह्मण देहामध्ये आल्यानंतर तो आत्मा त्याला ब्राह्मणाच्या देहातनच जी लास्ट जी मुक्ती आहे म्हणजे नॉर्मल मुक्ती नाही मोठ्या प्रमाणातली जी वननेस आहे परमनंट मी परफेक्टेड मॅन म्हणते नेहमी तेव्हा ती जी मुक्ती आहे वननेस कडे म्हणजे पुन्हा येण्या जाण्याचं कारण उरत नाही जन्म घेण्याचं. ती जी मुक्ती आहे ती त्या स्टेज मधनच मिळते असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून ब्राह्मण जन्माचं वर्णन आणि ब्राह्मण जन्म च महत्व आदिशंकराचार्यांनी सुद्धा विवेक चूडामणीमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे तोही त्याचं वर्णन करत आहे की ब्राह्मणाचा जन्म अत्यंत आवश्यक आहे.
कारण तुम्हाला ऍक्च्युली वैदिक अभ्यास करण्याचे अधिकारी होतो तो ब्राह्मण जीव. ऑफिशियली, अनऑफिशियली, ऑफिशियली असे आपण प्रकार बघतो ना. अनऑफिशियली आपण खूप कामं करू, पण जेव्हा ऑथराइज्ड म्हणून आपल्याकडे एखादी डिग्री असते, तेव्हा आपल्याला ऑथराइज पर्सन म्हटलं जातं, ऑफिशियल पर्सन म्हटलं जातं, किंवा आपण त्या क्षेत्रातले अधिकारी बनतो. तसं आहे ते. मग तिथे आपण म्हणतो का की नाही, मी आर्किटेक्ट नाही आहे पण मी तरी पण बिल्डिंगचं डिझाईन करीन. मग त्याच्यात काय होईल, तर फॉल्ट्स निघतील. कारण का, ती 5 वर्षाची डिग्री, 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन ते बेकारमध्ये होत नाही ना. काहीतरी डीपर मिनिंग आहे त्याच्यात, काहीतरी लर्निंग आहे खूप डीपर लेवलचं. त्याला आपण असंच हे नाही करू शकत. म्हणजे 4 आयुर्वेदिक औषधं माहिती आहेत म्हणून आपण आयुर्वेदिक डॉक्टर नाही म्हणू शकत स्वतःला, किंवा कुठल्या विषयाचं आपल्याला ज्ञान आहे म्हणजे काही आपल्याकडे प्रभुत्व आहे असं म्हणू शकत नाही. म्हणजे ते म्हणणं चुकीचं राहील. म्हणून त्याच अधिकाराने आणि त्याच नियमाप्रमाणे ब्राह्मणाचं महत्व इथे सांगितलेलं आहे. अगाशत छिद्रे असती ज्या नावे, त्यातची बैसावे लागे जरी, तरी कैसे तेथे राहावे निश्चिंत, दुर्लक्ष न पंथ रक्षणाचा. शस्त्रांचा वर्षाव रणी होय जेथे, हिंडावे का तेथे उघडेच, किंवा आदळिता अंगावरी धोंडे, केवी ढाल पुढे कराविना. रोगे परिपूर्ण व्यापिता देहास, औषधी उदास राहावे का. चहूकडे आग पेटता तेथोन, न जावे निघून कैसे सांग. तेवी दुःख रूप संसारी जन्मून, का माझे भजन करावे ना. अगा माझी भक्ती करू नये ऐसे, काय बळ असे प्राणी असी. घराची या किंवा भोंगाची या बळे, सांगे काय झाले निश्चिंत हे. ना तरी विद्येचे ह्यासी बळ थोर, वाटे का आधार तारुण्याचा. पण काही कालावधीने काय झालं, अहंकार वाढायला लागला ब्राह्मणांचा, आणि म्हणून अशा संतांची निर्मिती. काय असतं, युनिव्हर्सचा प्लॅन काही फिक्स नाहीये. जसं आपल्याला फ्री विल दिलेलं आहे, आपल्याला इच्छा असेल त्याप्रमाणे निर्णय घेण्याचं आणि जीवनाला वळण देण्याचं, कार्य पुढे नेण्याचं आपल्याला परमिशन आहे. फ्री विल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तसं या युनिव्हर्सचा कार्यभार पण फ्री विल बेसिसवर पण चालत असतो. जेव्हा भयंकर दुष्टता वाढली ब्राह्मण जातीकडनं, त्यांनी फार लिमिट करायचा. जबकि अधिकार असा दिलेला आहे की तो सर्वांना वाटायचा आहे. त्यांनी ज्ञान ते वाटण्यासाठी दिलेलं आहे, पण त्याला लिमिट केलं गेलं, आणि म्हणून अनेक संतांचा जन्म झाला. आणि म्हणून ज्ञानेश्वरांसारख्या सुद्धा अवताराला यावं लागलं, आणि शेवटी ते सर्वांना पोचवावं लागलं. कारण चुकीच्या जेव्हा गोष्टी घडतात, तेव्हा आपण म्हणतो ना, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. त्याप्रमाणे युनिव्हर्स काम करतं, आणि लोकांचं काम, युनिव्हर्सचं काम अडू नाही देत. आत्म्यांची प्रगती अडवू शकत नाही कोणी. कोणीही अडवू शकत नाही आत्म्याची प्रगती. हा, आपण स्वतः अडवू शकतो. आपली आपण आपली अडवू शकतो. कशी? कर्मानी. आपण दुष्कर्म केलं तर दुसऱ्यासाठी खणलेला खड्डा आपणच त्याच्यात पडतो. त्या पद्धतीनं माझं म्हणजे आपलं स्वतःची ग्रोथ किंवा आपलं नुकसान, मेंटली, इमोशनली, फायनान्शियली, फिजिकली, स्पिरिच्युअली, इंटेलेक्च्युअली, या सगळ्या लेवलवर आपणच आपलं नुकसान करत असतो आणि करू शकतो. आपण त्याला ब्लेम करतो दुसऱ्याला, याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं, त्याच्यामुळे ते झालं. पण मी नेहमी सांगत आली आहे की जेव्हा आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह इन्सिडेंस घडतो, म्हणजे निगेटिव्ह इन्सिडेंस घडला काही, कशामुळे तरी आपलं प्रमोशन थांबलं, कशामुळे तरी आपलं कुठलं तरी काम अडलं, किंवा आपलं मार्गात अडथळा आला, किंवा कुठल्याही पद्धतीनं खंड पडला एखाद्या कामात, संकल्पात, एखाद्या विचारामध्ये, एखाद्या कार्यभागात, तर चिडायला होणं साहजिक आहे. पण चिडल्यानंतर ना, मॅक्झिमम 1 आवर, मॅक्झिमम 2 आवर्स
त्याच्यानंतर 2 तासानंतर आपली बुद्धी विवेकाने जागृत झाली पाहिजे की ह्याच्या मागे काहीतरी कारण आहे. कारण असल्याशिवाय कुठलीही गोष्ट जगामध्ये घडत नाही, युनिव्हर्स मध्ये घडत नाही. जेव्हा असं थांबण्याची वेळ येते कुठेतरी, आपल्याला 2 मिनिटं आपला खंड पडतो प्रोग्राम मध्ये, तेव्हा आयदर तो प्रोग्राम आपल्यासाठी नसतो, किंवा त्याच्यात काहीतरी चेंजेस एक्सपेक्टेड असतात, किंवा कदाचित आपला तेवढाच रोल असू शकतो. म्हणजे मी जर एखादं काम सुरू केलं, ते जर मध्येच थांबलं, तर ऍक्च्युली माझ्यासाठी तेवढंच करणं जरुरीचं असतं, आणि म्हणूनच ते तिथे थांबवलं जातं, तो रस्ता क्लोज होतो. मग आपण काय होतो, चिडतो, हे करतो, दुसरा मार्ग शोधून काढतो. आणि त्याच्यात आपण अनेक लोकांना दोषी धरतो, कदाचित नशिबाला दोष देतो, कदाचित आपण गॉड गॉड गॉडेसेसना पण आपण 2-4 हे करून त्यांच्या नावावर लावतो आपलं अपयश. पण आपण ते अपयश पचवताना आपण दुसरे 2-4 मार्ग खोलत असतो, अँक्शियस होऊन. आणि आपण त्याच्यातनं मार्ग काढून दुसऱ्या मार्गाने चालायला सुरुवात करतो, पण ऍक्च्युली प्लॅन तसाच असतो. पण आपल्याला ते कळत नाही ना. जडाच्या दुनियेमध्ये ना बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. म्हणजे ग्रॉस ग्रॉस वर्ल्ड मध्ये जगताना, ग्रॉस लेवलवर जगताना, ग्रॉस प्लेनवर जगताना, जडामध्ये जगताना, या दुनियेमध्ये, या आपल्या माणसांच्या दुनियेमध्ये जगताना ना, आपल्याला बऱ्याच सटल गोष्टींना कळत नाहीत, पत्ता नाही लागत त्या. त्या कधी लागतात, कळायला लागतात, जेव्हा हा असा अभ्यास सुरू होतो सूक्ष्माचा. आणि तेव्हा आपल्याला कळतं, ओके, मग आपण बऱ्याचदा आपल्याला म्हणजे असे माणसं पण भेटतात, हो ते माझ्यासाठी नव्हतंच, म्हणून मग मी नाद सोडून दिला. एक म्हणजे काही लोक म्हणतात 1 वर्षानंतर मी नाद सोडून दिला, 1 महिन्यानी सोडून दिला. त्याच्याप्रमाणे त्या माणसाची हे कळते की त्यांनी त्याला किती वेळ लागला ते डायजेस्ट करायला. त्याच्या दृष्टीने ते अपयश असतं, पण ऍक्च्युली ते रियालिटी ही आहे की त्याच्यासाठी ते बेस्ट असतं. पण आपला ह्युमन माइंड हा असा इतका कॉम्प्लिकेटेड आहे की तो कॉम्प्लेक्स करून टाकतो सगळ्या गोष्टींना. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. आणि ह्या पद्धतीनं जेव्हा आपण ऍक्सेप्टन्स ठेवतो सिच्युएशन्सना, घडणाऱ्या घटनांना, तेव्हा आपण ऑल द टाइम पीसफुल राहू शकतो. आणि हीच ती किल्ली आहे, की ताला खोलण्याची. अशांती जी आतमध्ये आपल्या असते, खूप डिस्टर्ब असतो आपण, त्याची की ही आहे की ऍक्सेप्टन्स आहे. त्याला ऍक्सेप्ट करायचं, ठीक आहे, ऍक्सेप्ट करून घ्यायचा पहिले, आणि मग हवं तर विचार करायला वेळ द्यायचा स्वतःला. कारण जोपर्यंत ऍक्सेप्ट नाही करत आतपर्यंत आतमध्ये शांतता नाही येत. आणि अशांत मनाला योग्य मार्ग कधीही दिसू शकत नाही. वादळी वाऱ्यात आपल्याला रस्ता दिसतो का? नाही दिसत. आपल्या डोळ्यात कचरा जातो, नाकातनं घाण जाते, आपण श्वास नाही घेऊ शकत, डोळे बंद होऊन जातात, दुराळा असतो, आपल्याला पुढचं काही दिसत नाही. त्याप्रमाणे स्वच्छ रस्त्यावर आपल्याला सगळं व्यवस्थित कळतं, इकडे जायचंय, इकडे जायचंय, काय करायचंय, आपण रस्ता चुकतोय नाही चुकतोय, आपल्या मागे पुढे कोण आहे. आणि म्हणून पीसफुल स्टेट फार आवश्यक आहे. शांत बसायचं आणि म्हणायचं की अरे काहीतरी गडबड होतीये आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये. काहीतरी असं आहे की जे मी समजायला पाहिजे, काहीतरी असं आहे की जे मला सांगितलं जात आहे, काहीतरी असं आहे की जे मी मी त्याला ऑब्झर्व नाही करत आहे. मग कदाचित तो लेसन असू शकतो, एखादा लर्निंग लेसन. कदाचित ती कधी कधी ती फॉरगिव्हनेसची स्टेज असू शकते, की आपलं काहीतरी चुकलेलं असतं आणि म्हणून आपल्याला समोरनं एक चपराक पडलेली असते, तर आपण फॉरगिव्ह करणं, लेट गो करणं खूप आवश्यक असतं. कधी कधी ओनली लेट गो करणं आवश्यक असतं, म्हणजे सोडून देणं आवश्यक आहे. तर हे अशा अनेक गोष्टी असतात, पण आपण ते सगळं काही बघतच नाही. त्याच्यावर असा विचित्र पडदा आपण टाकून देतो आणि आपण भलत्याच गोष्टींना धोपटत राहतो. हा आहे प्रॉब्लेम. आपल्याला पण तसं करायचं नाही, कारण आता आपण ज्ञानी बनण्याच्या पाथवर आहोत. आपण अभ्यासक आहोत, शिष्यत्वाकडे चाललो आहोत आपण, डिसिपलशिप.
भक्ताची स्टेज आपण आधीच क्रॉस केलेली आहे आणि आता आपण डिसिपलच्या पाथवर अग्रेसर आहोत. झालो नाही आहोत. कारण डिसिपलची टेस्ट असते, ती द्यावी लागते. लाईफमध्ये टेस्ट येतात आणि मग तो डिसिपलशिपचा पाथ सुरू होतो. तर अशा अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून नीट समजणं, डोळ्यावरच्या पट्ट्या काढणं, अंडरस्टँड करणं गोष्टींना, ते खूप आवश्यक आहे. चहूकडे आग पेटता तेथोन न जावे निघोन कैसे सांग. तेवी दुःख रूप संसारी जन्मून का माझे भजन करावे ना. अगा माझी भक्ती करू नये ऐसे काय बळ असे प्राणी आसी. घराची या किंवा भोगांची या बळे सांगे काय झाले निश्चिंत है. ना तरी विद्येचे ह्यासी बळ थोर वाटे का आधार तारुण्याचा. न करिता भक्ती व्हावया निश्चित भरवसात येथ कोण ह्यासी. तरी पार्थ जे जे भोग्य जात देख तेणे लाभे सुख देहाचेची. भोग्य जात म्हणजे सर्व विषयो विषयोपभोग, सर्व विषयांचा उपभोग घेण्याची वृत्ती. आणि येथे देह तवच पाहू जाता भक्षते सर्वथा काळाचे गा. नरदेह रूपम मांडला बाजार अर्जुना साचार शेवटील. दुःख रूप माल भरला अमुप जेथे चाले माप मरणाचे. त्या ह्या मृत्यू लोकी जन्मोनी सर्वथा सुख पाहू जाता कैसे लाभे. फुंकिता राखोंडी काय दीप लागे धनंजया सांगे मज लागे. अंगा विषकंद वाटोनिया चांग सेवावा जो मग रस त्याचा. तसा तया रसा द्यावे अमृत हे नाव आणि चिरंजीव व्हावे जैसे. ना तरी तोडोनी मस्तक आपुले क्षती ते बांधिले पायाची या. क्षती म्हणजे जखमेला. मृत्यू लोकातील सर्व व्यवहार तैसाची साचार भला देखे. म्हणून या लोकी सुखाची कहाणी पडेल श्रवणी ऐसे नाही. ते सांगतायत मृत्यू लोक हा असाच आहे. इथे कोणीही पूर्ण सुखी मृत्यू लोकात रमलेला तो अजिबात मिळणार नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम, कोणाला शारीरिक, कोणाला मानसिक, कोणाला पारिवारिक प्रॉब्लेम्स, कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स, कोणाला मेंटल प्रॉब्लेम्स, कोणाला इमोशनल प्रॉब्लेम्स, कोणाला स्पिरिच्युअल प्रॉब्लेम्स. तिथेही प्रॉब्लेम आहेत. स्पिरिच्युअलिटी मध्ये पण प्रॉब्लेम आहेत लोकांना. कारण मिसअंडरस्टँडिंग. अॅक्युरेट परसेप्शन, करेक्ट एक्सप्रेशन हा एक व्हर्च्यू आहे. व्हर्च्यू असा आहे की आपण जे वाचतो त्याचं अॅक्युरेटली मीनिंग अंडरस्टँड करणं, परसेप्ट करणं, परसिव्ह करणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत आपण करेक्ट ऐकत नाही, करेक्ट घेत नाही, करेक्ट अंडरस्टँड नाही करत, तोपर्यंत आपण त्याला इम्प्लिमेंट करू शकत नाही, त्याचं ऍप्लिकेशन करू शकत नाही आणि त्याला पूर्णत्वास नेऊ शकत नाही. आपल्या ऍक्शन मधनं ते बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे खरा अर्थ काय हा जाणून घ्यायचा. सतत 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 अभ्यास. नेहमी सांगते मी, अभ्यास सोडायचा नाही, पण त्याचा अहंकारही बाळगायचा नाही. तर हा मृत्यूलोक असाच आहे. इथे काही सुखाची कहाणी काही आपल्याला ऐकायला मिळणार नाही. हा, सुख तेव्हाच मिळेल ज्याला आतमध्ये परब्रह्म आहे, आय मी मायसेल्फ नसून इथे तेच तत्व आहे आणि त्याच सूर्याचा प्रकाश मी आहे, समोरचाही तोच आहे, सर्व सूर्यच आहे, हे जेव्हा कळतं तिथे सुख, ब्लिस, आनंद हे सगळं मिळतं. सांग विस्तवाचे अंथरुणावरी लागेल का तरी सुख निद्रा. जसा आगीच्या बिछाण्यावर आपण झोपू नाही शकत, तसं प्रपंचात आपल्याला सुख अनुभवायला येऊ नाही शकत. हा गैरसमज आहे. माणसाला आपण विचारलं तू सुखी आहेस का, हो मी खूप सुखी आहे, म्हणजे काय नक्की आहे ते त्यालाही माहिती नसतं. म्हणजे सुखी आहे म्हणजे काय की गाडी आहे, घरात सामान आहे, 4 AC आहेत, बंगला आहे, अमुक आहे तमुक आहे, मुलं आहेत, शिकलेली आहेत, आनंदी आहोत, पार्टीला जातो. कदाचित हे सुख असू शकतं, पण नक्की सुख म्हणजे काय ह्याच्यावर तर खूप मोठं रिसर्च होईल. पाहे या लोकी चंद्रक्षयग्रस्त उदयत होत असतासाठी. सुख प्रावरण लेओनिया देख छळीत असे दुःख प्राणियासी.
सुख प्रावरण म्हणजे सुखाचा बुरखा. खरंय हे. म्हणजे काय बोलू आता. अं, बरेच बरेच लोकांचे चेहरे म्हणजे फोटो बघून कधी कधी चेहरे बघून ना आतली कंडिशन कळते. आणि मग असं वाटतं अरे बापरे हा तर मुखवटा आहे. आणि इट इज व्हेरी पेनफुल. तू जेव्हा कळतं की या चेहऱ्यामागे काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे, आणि जेव्हा कळतं तेव्हा फार त्रास होतो की काही किती मोठा प्रॉब्लेम आहे हा, की आपल्याला मुखवटा चढवून जगावं लागतं माणसाला. सुख प्रावरण लेओनिया देख, छळीत असे दुःख प्राणी असी. जेथे मंगळाचा अंकुर जो फुटे, तोची सवे भेटे अमंगळ. आणि पोटातील गर्भासी ही जेथ, येतसे शोधित महामृत्यू. असं का म्हणलंय? कारण जेव्हा तुम्ही गर्भ काय म्हणतो आपण, गर्भात येणं म्हणजे काय, जन्म घेणं, शरीर धारण करणं, त्याच्याबरोबर मृत्यू हा पाठोपाठ आपोआपच आहे, अमर नाही होत आपण. आणि म्हणून असं वाक्यात बोललंय, आणि पोटातील गर्भासी ही जेथ, येतसे शोधित महामृत्यू. गर्भात आला म्हणजे मृत्यू आला मागं. गर्भात हजर झालं आत्मा की त्याला अजरामर आहे, तो कधीच मरणार नाही, असं पॉसिबल नाही या सृष्टीमध्ये. त्यामुळे जसा जीव गर्भास येतो त्याबरोबर महामृत्यू त्याचा. म्हणजे काय अंत, म्हणजे काय डेडलाईन, प्रोग्राम. आपण आता कुठल्याही कंपनीमध्ये आपण प्रोजेक्ट नवीन नवीन क्रिएट होतात. कुठलेही प्रोजेक्ट, प्रॉडक्ट घ्या, प्रोजेक्ट्स घ्या, त्याचा एंडिंग पॉइंट पण असतो ना. किंवा एंडलेस प्रोजेक्ट असं कधीच नसतं. ठरलेलं असतं. कुठली स्कीम काढली तर ती 2 महिने, 3 महिने, 4 महिने, वर्षभर, 5 वर्ष, त्याचा एंडिंग पॉइंट पहिले ठरवला जातो. कुठली स्कीम, कुठला प्रोजेक्ट, कुठलंही काम विदाउट एंड डिसाइड केल्याशिवाय, एंड डिसाइड केल्याशिवाय त्याचं स्टार्ट नाही केला जात. तसंच मृत्यूचा आहे, ठरवून प्लॅन, ब्लू प्रिंट घेऊन सोल मगच येतो. मी पुढे जातो, मागणं तुम्ही मृत्यू ठरवा असं नसतं. जो तो आपला आपला प्लॅन घेऊन येतो. आणि म्हणून त्यांनी तसं म्हटलंय, पोटातील गर्भासी ही जेथ, येतसे शोधित महामृत्यू. नाही तयाचीच जव चिंता चाले, तव तेही गेले हारपोनी. आणि केव्हा कुठे कोणी कैसे नेले, काहीच न कळे धनुर्धरा. मृत्युमुखी गेले नये परतून, शोधिता कोठून सापडावे. जेथे निरंतर मरणाच्या गोष्टी, पुराणेही होती तयाचीच. कर्ता ब्रह्मदेव तयासीही अंत, ऐसे अशाश्वत सर्व जेथे. माहितीये ना, ब्रह्मा पण चेंज होतो. ब्रह्माचं स्थान आहे ते चेंज होतं. ब्रह्मा बदलतो. ब्रह्माला पण एकदा शिक्षा केली होती ना विष्णूंनी, की हे अनेक ब्रह्मा आले तिथे. तर त्यांना शॉक बसतो की अरे इतके युनिवर्स, इतके ब्रह्मा, त्यांना वाटतं मीच केली क्रिएट. तर म्हणजे ब्रह्माचा पण, ब्रह्मा बदलतो. त्याचं आपल्याला इंटरनेटवर हे मिळेल की किती माणसाचे दिवस म्हणजे ब्रह्माचा एक दिवस, आणि ब्रह्माची 100 वर्ष का काहीतरी, त्याच्यानंतर दुसरे ब्रह्मा येतात. कर्ता ब्रह्मदेव तयासीही अंत, ऐसे अशाश्वत सर्व जेथे. जिया मृत्यू लोकी ऐसी नांदणूक, पावले जे लोक जन्म तेथे. नवल हे कैसे मज उपेक्षुन, निश्चिंत बेभान राहती ते. इह परलोकी भावया कल्याण, कवडी ही जाण वेचिती ना. परी जेथे होय सर्वस्वाची हानी, वेचिती कोटींनी द्रव्य तेथे. भोगविलासी जो राहिला गुंतोन, तया सुखासी न नाव देती. आणि तृष्णा भार जयाचा अपार, बोलिती तो थोर ज्ञाता ऐसे. जयाचे आयुष्य राहिले थोडेच, बळ बुद्धी साच ओहोटली. तया वृद्धा लागी वडील मानून, वंदिती चरण तयाचे गा. करोनी कौतुक नाचती आनंदे, जो जो बाळ वाढे वरी वरी. आतुनी आयुष्य कमी होत जाई, तिळ मात्र नाही खंत त्याची. किती छान सांगितलंय. आपण त्याला आशीर्वाद देतो छोट्या बाळाला, दरवर्षी वाढदिवस होतो, मोठ्यांच्या पाया पडतो. पण त्यांनी इथे काय म्हटलंय,
की आपल्याला बाह्य जड जगामध्ये जडामध्ये काय दिसतं, की वा वा बाळ मोठं होत आहे, शहाणं होत आहे, बुद्धिमान होत आहे. पण आतमध्ये त्या आत्म्याचा टाइम ओव्हर होत असतो ग्रॅज्युअली. असं आहे. तर त्यामुळे हे सत्य आपण विसरता कामा नये. आणि म्हणून एक एक श्वासाचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे आणि करणं फार आवश्यक आहे. साधं आपण काहीही करत असलो ना ऍक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये विवेकाला सोबत ठेवून विचार केला पाहिजे, हे कितपत योग्य करतोय, त्याचा किती उपयोग होणार आहे आणि किती बेकार मध्ये श्वास वाया जाणार. हे प्रत्येक ऍक्शन मध्ये कधी कधी आपण भांडण्यात वेळ घालवतो, कधी कधी आपण गप्पांमध्ये वेळ घालवतो, कधी कधी आपण फोनमध्ये बोलण्यातच वेळ घालवतो, कधी कधी आपण टीव्ही बघण्यातच वेळ घालवतो. जे बघितलं पाहिजे त्याच्यात कधी कधी कुकिंग मध्येच वेळ जातो. खूप लोकांचं मी बघितलंय अननेसेसरी एंगेजमेंट. त्याच्याऐवजी अभ्यास केला पाहिजे असं आपण, मी म्हणेन. पण ते सगळीकडे अप्लाय नाही होत. एनिवेज, ज्यांना जे करायचं ते करू दे. पण इथे तसं म्हटलं आहे की प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन आहे आणि ते संपणार आहे इथलं इथे. निश्चित काय आहे, तर त्याचं मी परब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, हे जे आहे ना, हे खरं आहे, हे सत्य आहे. ते कळण्याच्या पाथवर चालणं आवश्यक आहे. प्रत्येकाला काही एका एका सिटिंग मध्ये, एका अंडरस्टँडिंग मध्ये, एका अभ्यासात नाही कळणार आहे. कदाचित अनंत जन्म लागतात या प्रोसेसमध्ये. पण म्हणून ते घेणं एफर्ट्स खूप आवश्यक आहे. काही होणार नाही ना, मग जाऊ दे, आता कशाला करू मी, असं म्हणून नाहीये. कारण हा जर्नी कंटिन्युअस जर्नी आहे, सोलचा जर्नी आहे. हा आपला आपला काही संबंध नाही आहे याच्यात, म्हणजे या देहाचा. आपण देव म्हणून बघत असतो की जाऊ दे, मी आता कुठे वेळ घालवू याच्यात, सगळ्यात मी मस्त थोडस एन्जॉय करतो किंवा करते. पण आपण तिथे फक्त त्या देहाचा विचार करत असतो, मी हा अमुक नावाचा देह. पण आत्म्याचा तो कंटिन्युअस जर्नी आहे, त्याच्यामध्ये आपण अडचण निर्माण करतोय. इनकार्नेटेड सोल, जीव बनून. आतूनी आयुष्य कमी होत जाई, तिळ मात्र नाही खंत त्याची. जन्मल्यापासून दिसन जाणं काळाच्या स्वाधीन होऊ लागे. साजरा करीती परी वाढ दिन, गुढ्या उभारून आनंदाने. अगामर ऐसा साहसीना साहतीना बोल, मरता सकळ आक्रंदती. ओहटे आयुष्य जरी क्षणोक्षणी, घेती नाहे ध्यानी मूढपणे. मुखी जैसा सर्पे धरिला बेडूक, वेटाळी तो देख माशी लागी. तैसा प्राणी असी नेणो काय लाभ, आशा तृष्णा लोभ वाढवोनी. पाहोनी व्यवहार ऐसा उफराटा, अंगावरी काटा उभा राहे. अरे हा हा ऐसा मृत्यूलोकी येथ, पार्था अवचित जन्मलासी. तरी आता वेगे झाडोनी अंग, निघ 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 बाहेर. भक्ती पंथा लाग, तेणेची ग मग पावसी अव्यंग रूप माझे. ते बघा, ते पण घाई करतायत की अरे, अशा विचित्र ह्याच्यामध्ये जन्माला आलायस, पण पटकन बाहेर निघेत ना, झाडून टाक सगळं. मी आत्ताच म्हणलं, म्हणून चला आता जाऊ दे, काय आता मुक्ती नाही ना, मग राहू दे, राहिलं या प्रोग्राम मध्ये. असं नाही करायचंय. आपल्याला सतत एफर्ट टाकायचा आहे, कंटिन्युअस जर्नी, कंटिन्युअस स्टडी, कंटिन्युअस एफर्ट्स. थांबायचं नाहीये. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. मामई वैश्यसि युक्तैव मामात् मात्मानं मत्परायण. सदा माझे ठाई ठेवून मन, करी तू भजन प्रेम भावे. मग आता काय कर, कसा निघ 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 म्हणतोय तो. निघायचं तर आहे, पण कसं कसं निघायचं, तो दरवाजाही तर माहिती पाहिजे ना त्यातनं बाहेर पडायला. थोडासा गायडन्स देतात ते पुढे काय करायला पाहिजे. सदा माझे ठाई ठेवून मन, करी तू भजन प्रेम भावे. मज एकासीच नित्य निरंतर, करी नमस्कार सर्वा ठाई. समूळ संकल्प टाकावा जाळून, मदनुसंधान राखोनिया. पार्था हेची माझे निर्मळ यजन, जेणे होय मन निर्विकल्प. कल्पनारहित. आपण खूप
गोष्टी कॅरी करत राहतो. म्हणजे आपला संसार झाला, मुलांचा संसारही करतो, सुनांचा करतो, आणखीन नातवंडांचाही संसार आपणच करतो. इतका मोह संसार करण्याचा. म्हणजे काय की ऍक्च्युली जाऊन घरात संसार नाही करत, मेंटली इमोशनली करतात. म्हणजे तुम्ही आपण म्हणतो ना, आपण आपण दोन्ही म्हणजे एका साईडनी म्हणतो ना आपण की इथून सुद्धा मी मनात विचार केला तर मला अक्षरशः तांबाबाईचं दर्शन मी करू शकते. कारण काय, हा, खूप मोठी संकल्पना आहे याच्यात, खूप मोठी गंमत आहे. गंमत ही आहे की हे म्हणताना आपण म्हणतो की जिथे आता इथे बसून पण मला आता दर्शन होऊ शकतं, किंवा आता आपल्याला इथे बसून मी अमुक ठिकाणी पोहोचू शकतो. पण हे आपण, हा जो मी रेफरन्स देते ना, तो मनुष्य अनेक वेगळ्या वेगळ्या अप्रोच मध्ये अप्लाय करतो हा कॉन्सेप्ट. म्हणजे आपण देवदर्शनाबद्दलही म्हणतो की मी कशाला जाऊ कुठे, मला नाही कुठे गर्दीत घोटाळ्यात ह्याच्यात त्याच्यात धक्काबुक्कीत जायचंय, मला तर आवडत नाही अजिबात. मी इथे बसून सुद्धा मी कुठूनही घरात नाही हे करू शकतो. म्हणजे एक्झॅक्टली आपण काय करत असतो. आता हे पॉझिटिव्ह एक्झाम्पल दिलं मी. दुसरं एक्झाम्पल हे आहे, निगेटिव्ह एक्झाम्पल हे आहे की आपण असतो आपल्या घरात, पण आपल्या मुलांच्या संसारात आपण असतो. कसे असतो? मनानी. आपण सतत विचार करत असतो, त्यांचा आता प्रॉब्लेम सुटला असेल का, त्यांचे हे झालं असेल का, सोल्युशन मिळालं असेल का, त्यांना अमुक वस्तू मिळाली असेल का, त्या अडचणीतनं बाहेर आले असतील का, आजार बरे झाले असतील का. आपण मनाने तिथे असतो. पण हे अननोईंगली. पहिल्या एक्झाम्पल मध्ये नोईंगली आपण करतो की नाही, मी आता इथून त्या अमुक दैवताचं आठवण करू शकते, तो सगळीकडे आहे असं तेव्हा मात्र आपण खूप जोरात बोलतो. तेव्हा माहिती असतं आपल्याला तो सगळीकडे आहे. दुसऱ्या दुसऱ्या वेळेला आपल्याला कळत नाही की अरे तो तिथे आहे ना, जेव्हा प्रॉब्लेम पण आहे तो त्याच्यातही आहे, त्याच्या घरातही आहे, त्याच्या ऍटमॉस्फिअर मध्ये पण आहे, मुलांच्या त्या घरातल्या प्रत्येकाच्या हृदयात तोच आहे, तिथे आपण ते विसरतो. म्हणजे खूप मजेदार, आपल्या सोयीनी आपण सगळं अप्लाय करत असतो. आता मी वेगळं सांगते. मी हे म्हणते की हे काय बेसिसवर मनुष्य बोलत असतो, ते टेक्निकली आणि सायंटिफिकली कसं खरं आहे आणि सत्य आहे, हे आता मी सांगते. आता जेव्हा आपण हा अभ्यास करताना मी नेहमी मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, इद्रिक बॉडी, फिजिकल बॉडी, या चार बॉडीजचं नाव घेते. ह्याच्या पलीकडे पण आहेत आपल्याला एनर्जी बॉडीज, पण त्या आता कळणार नाहीत आणि त्याचा आता आवश्यकता नाही. तर आपली मेंटल बॉडी आहे, आपली इमोशनल बॉडी आहे. जेव्हा आपण इमोशनली कुठेतरी कोणाचा तरी विचार करत असतो, आपली इमोशनल बॉडी तिकडे जाऊन ते कनेक्ट करत असते. कशाच्या बेसिसवर? सटल एनर्जी लेवलवर. सटल एनर्जी लेवलवर. नुसता मी इथे इथे बसून जर कोणाची आठवण काढली तर माझा डायरेक्ट तीर असा जातो, एनर्जेटिक कनेक्शन, की तिथे जाऊन पोचतं. पाईपलाईन. आणि आयदर मी तिथून सकिंग करते, आयदर मी माझ्याकडनं तिकडे एनर्जी त्या पाईपलाईन मधनं सोडतीये. आयदर मी घेतीये, आयदर मी सोडतीये. म्हणजे काय की ती अननोईंगली, आपल्याला ती विजिबल नाहीये पाईपलाईन, पण ती एनर्जेटिक पाईपलाईन बनली जाते त्या सिच्युएशनशी, त्या पर्सनशी, त्या प्लेसशी, आणि आपण ती एनर्जी सप्लाय किंवा रिसिव्हिंग सुरू करतो. अशा पद्धतीनं आपण तिकडे कनेक्ट होतो. अरे पण आता जर निगेटिव्ह निगेटिव्ह एक्झाम्पलचं ह्याला आपण थोडस डिस्कस करायचं म्हटलं, तर जेव्हा माझा संसार करून झालाय, माझं लग्न, माझा व्यवहार, माझं जीवन, माझ्या घरातली माणसं, माझी मुलं बाळ, या सर्वांचं सगळं झेलून झाल्यानंतर हा काय स्टॅमिना आहे की दुसऱ्यांचाही लोड आणखीन घ्यायचा डोक्यावर आणि ओरडत राहायचं. मग आजारपण येतात, मग डोक्याला ताप वाढतो, मग आतली शांतताची पूर्ण वाट लागलेली असते. आणि मग काय बोलायचं आणखीन. म्हणजे कोणी सांगितलं एवढा सगळा प्रपंच मांडत बसायला, एका एक दोन तीन, एका प्रपंचात अनेक प्रपंच करतो आपण. हे सगळं अननोईंगली होत आहे आपल्याकडनं. संपवा. त्याला म्हणतात वैराग्य. थांबायचं कुठे?
वितरागी, थांबायचं कुठे माहिती असणं, त्याला म्हणतात वैराग्य. ही माझी कॉन्सेप्ट आहे आणि माझं डेफिनेशन. मी नाही म्हणत वैराग्य म्हणजे काय, ते बाहेर काय लिहिलंय मला त्याच्याशी घेणं नाही. मी जो अंडरस्टँड केला अर्थ, जो मी अप्लाय केला, जो मला कळतोय आणि सही वाटतोय, तो मी बोलते. कदाचित तुम्हाला वेगळा असेल तर आपण डिस्कस करू त्याच्यावर. पण वितरागी आणि वैराग्य म्हणजे थांबायचं कुठे. वैराग्य म्हणजे ऑरेंज कलरचे आपले कपडे घालून संन्यास घेणं नाहीये. वैराग्य पहिली स्टेप आहे. मग दुसरा येतो संन्यास. प्रपंचात राहून संन्यासी. आज तर तो कॉन्सेप्टला तर पूर्ण हेच लावलेली आहे. काय म्हणतात, तिलांजली वाहिली आहे त्या संन्यासाचा अर्थ. आता एक गंमत सांगते, हे खूप आवश्यक आहे. पता नाही आज डोक्यात होतं आणि ते इथे कनेक्टही होत आहे. लग्न होतं, लग्नानंतर पती पत्नी म्हणून व्यवहार असतो, फिजिकल, मेंटल, इमोशनल. तर आपण सगळेच ऍडल्ट आहोत, आपल्याला कळतंय मी काय बोलतो. त्याचा शरीर संबंधाचा, पती पत्नीचा, त्याचं कारण आहे नवीन जीवाची निर्मिती, नवीन रिप्रोडक्शन म्हणतो ना आपण, प्रोडक्शन करणं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजे एकात्म दुसरा निर्माण करणं. हे बेसिक पर्पज आहे ऑर्गन्सचं, ऍक्टिव्हिटीजचं आणि लाईफचं. दॅट्स इट. संपलं तिथे, त्याचा काही उपयोग नाही पुढे. पण समाजात चालतं काय, किंवा आपणही लाईफ मध्ये काय करत असतो, आपल्याला वाटतं लग्न लावून दिलं ना, आता एंड पर्यंत खेचायचंय त्या सगळ्या. हे नाहीये, हे तसं नाहीये. हे आपण आपल्या हिशोबाने त्या सगळ्या अर्थांना म्हणजे ना त्याला बदलून टाकलंय सगळ्या कॉन्सेप्ट्सना. आपल्या वेदिक टाइमला, एन्शंट टाइमला पती पत्नी, राजा राणी, हे काही किंवा ऋषी ऋषी पत्नी, ऋषी आणि ऋषी पत्नी, हे काही कायम एकत्र राहत नव्हते. राजा राणी सुद्धा आपण बघितलंय ना, मायथॉलॉजिकल सिरियल्स मध्ये बघितलं असेल. कौशल्याचा महल वेगळा असायचा, राणीचा महल वेगळा असतो, राजाचा महल वेगळा असतो. राजाचा सेपरेट असतं ते रूम्स. ऋषी पत्नी आणि ऋषी ह्यांना जेव्हा गायडन्स यायचा की अमुक संतान जन्माला घालायची आहे, ते माहिती व्हायचं त्यांना. त्याच्यानंतर ते संतान जन्मासाठी एफर्ट्स करायचे. संतान जन्मानंतर संपलं, फिनिश, पर्पज सर्व. पण ह्या सगळ्या कॉन्सेप्ट निघून गेलेल्या आहे जीवनातनं. आपण त्याच देहाशी आपण खेळ करत बसलो. डिस्गस्टिंग आहे हे सगळं. खूप विचार खटकतील, राग येईल माझा, पण मी फॅक्ट्स बोलते. तिथे येतो संन्यास आणि वैराग्य. वितरागी म्हणजे थांबायचं कुठे, ते कळल्यानंतर संन्यासाची एंट्री होते. आपल्याला काय चार हे दिलेले आहेत, अम, अम, काय म्हणतो आपण, लग्न केल्यानंतर मग वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आश्रम का दिलेले आहेत चार, तिथे तुम्ही कनेक्ट केलं त्या गोष्टींना तर मी काय बोलते ते कळेल. मुलं झाल्यानंतर ते आपला हे संपल्यानंतर गृहस्थाश्रमातनं बाहेर पडायचंय. आणि वानप्रस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम म्हणजे जंगलात जा असा त्याचा अर्थ नाही होत. आपण रिटायर व्हायचंय, रिटायरमेंट. आणि मग संन्यास आश्रम, की त्या रिटायरमेंट मधनं पण बाहेर आलं पाहिजे, मग संन्यास. या गोष्टी खूप आवश्यक आहेत आणि म्हणून मी बोलते, कारण ह्या सगळ्या रिलेटेड आणि कनेक्टेड पॉइंट्स आहेत. ह्याच्याशिवाय आपल्यामध्ये वैराग्य येत नाही आणि ते फॉलो होत नाही.
आपण रमत राहतो, आपल्या इंद्रियांना आपण एंटरटेन करत राहतो. इंद्रिय आपल्या अधिकाराखाली पाहिजेत, आपल्या कमांड खाली पाहिजेत. आपण इंद्रियांवर आरूढ झालं पाहिजे. आणि हे सगळं भगवद्गीतेत कृष्ण सतत सांगतायत. आणि म्हणून ते म्हणतायत की सदा माझे ठाई ठेवून या मन करी तू भजन प्रेम भावे. म्हणजे काय, कंटिन्युअस माझं नाव घेऊन जप करत बस असं नाही सांगत आहेत. सर्व मला समर्पित कर, मज एकासीच नित्य निरंतर करी नमस्कार सर्वा ठाई. तुम्हाला माहितीये आपले हे आहेत रामकृष्ण परमहंस, त्यांना लग्न करायचं म्हणून मागे लागली फॅमिली. त्यांनी योग्य वेळ येता स्वतः सांगितलं कुठल्या गावातली कुठली मुलगी माझी बायको होणार आहे. अत्यंत लहान वयाची एक मुलगी होती. गंमत म्हणजे मलाही वाचताना त्यांचं चरित्र आश्चर्य वाटलं. म्हणजे त्यांचं ते काय, मी नावच विसरले. अं, त्यांच्या डिसिपलनी लिहिलेलं ते एकच हे आहे, गॉस्पेल ऑफ रामकृष्ण. त्याच्यातलं सांगते मी. तर तर त्यांनी सांगितलं ही मुलगी, पण लग्न लावून दिलं, पण ती मुलगी तिकडेच होती तिच्या घरी. हे इकडे होते. ह्यांचा पूर्ण प्रवास चालू होता, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट एकदम पॉवरफुल. माँ कालीचे भक्त. माँ काली त्यांच्या शरीरात राहत होती. पण त्यांनी जेव्हा मोठी झाली मुलगी ती बायको, आणि जेव्हा त्यांना त्या अम, अ, त्या माताजींना घरी पाठवलं नवऱ्याकडे, तेव्हा ते चक्क म्हणाले मला तुझ्यात माँ भगवती दिसतीये, माँ काली दिसतीये. आणि तिची पूजा केली त्यांनी. फिनिश. माँ काली दिसते त्यांना पत्नीमध्ये. तिला पत्नी नाही ट्रीट करू शकत. आणि हेच इथे सांगितलंय त्यांनी की मज एकासीच नित्य निरंतर करी नमस्कार सर्व ठाई. एका टाइम नंतर आपल्याला दुसऱ्यामध्ये देवत्व दिसलं पाहिजे. आणि त्यालाच मी म्हणतीये की थांबायचं कुठे, पती पत्नी नात्यामध्ये. समूळ संकल्प टाकावा जाळून मदनुसंधान राखून या सतत माझं अनुसंधान सोहम, मीच तो आहे, हा संकल्प. पार्था हेची माझे निर्मळ यजन जेणे होय मन निर्विकल्प. त्याच्यामध्ये कुठलेही संकल्प क्रिएट होत नाहीत, असं निर्विकल्प मन, ब्लँक, सटल आणि स्टेबल. मेन तर स्टॅबिलिटी, स्थिर. संकल्प विकल्प जाता आपोआप सर्वथा मद्रूप होशील तू. एकदा प्लॅनिंग थांबलं ना, खट 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 डोक्यात चालू असतं की आपोआप शांतता येते. आणि त्यांनी काय म्हणले, जाता आपोआप सर्वथा मद्रूप होशील तू. संकल्प विकल्प गेले, याचं काय होईल त्याचं काय होईल, असं करीन तसं करीन, हे सगळं थांबलं, स्लो डाऊन झालं की शांतता येते. आणि मग एकरूपता पण आपोआप येते. आणि म्हणून मद्रूप होशील, हे सगळं थांबलं तुझं की आपोआपच प्रोसेस होते, तिथे काही करावं नाही लागत. अर्जुना हे माझे अंतरीचे गुज, सांगितले तुझं आज येथे. म्हणून त्याचा नाव आहे राजगुह्य राज विद्या योग. गुपित सांगितलंय की त्यांना कुठे सापडायचं, त्यांना शोधायचं कुठे, कुठे सापडतील, ऍड्रेस काय त्यांचा, काय करायला पाहिजे. सर्वाही पासून निजगुह्य ज्ञान पार्था लपवून ठेविले जे. इतकं सिक्रेट सांगतोय तुला मी की मी कसा पटकन सापडेन तुला, तो मार्ग सांगतो. एकदम ते ध्यान करा, हे करा, ते करा, सगळ्यांना नाही जमत ते. प्रत्येकाचा टाइम येतो, तेव्हा तेव्हा ते जन्म घेतले जातात आणि तेव्हा तेव्हा ती साधना होते. ते काय आपल्या मर्जीनं नाही होत. प्रत्येकाचा प्लॅन ठरलेला आहे. विचार करायचा बसून, मी काय करायला आलोय, माझा पर्पज काय आहे, पर्पज शोधायचा प्रयत्न करायचा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपल्या समोर जे येत आहे ना लाईफ मध्ये, ते आपल्यासाठीच असतं. आज इथे सगळे बसलेले किंवा हा रेकॉर्डिंग, हे हा स्टडी पुढे फ्युचर मध्ये ज्यांच्यापर्यंत जाणार आहे युट्यूबच्या मार्फत, ते सगळे या प्लॅनचे पार्ट आहेत.
त्यांच्यापर्यंत पोहोचणं आधीच ठरलेला आहे. हा संकल्प त्याचा आहे आणि तो घडत असतो. आपण ना त्याच्यात फार जास्त चरवण करून ना त्याचा चोथा नाही करायचा. जास्त डोकं काय म्हणतो आपण त्याला, तर्क वितर्क करत राहतो ना, ते नाही करायचं. आपल्या समोर आलं ना, अटेंड करायचं, त्याला रिसीव्ह करायचं. मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रेयर सांगितली करायला, की मला रिसीव्ह करण्याची ॲबिलिटी द्या. कारण जरी फिजिकल बॉडीने अंडरस्टँड नाही केलं तरी आत्मा सगळ्या सटल एनर्जी बॉडीच्या थ्रू ऍब्सॉर्ब करत असतो. आत्मा सगळं ऐकतो. जसं पोटातलं बाळ, आपण त्याच्याशी बोलतो का? बाहेरही नसतं आलेलं, पण आपण त्याला सांगितलेल्या गोष्टी ऐकलेल्या असतात बाळांनी. ते कसं काय मग तिथे कोण ऐकतं? आत्मा ऐकत असतो. आपला सुद्धा आत्मा ऐकतोय आणि तो ग्रो होतोय, तो डेव्हलप होतोय, तो तो ज्ञान संपादन करतोय. आणि म्हणून आपल्या देहाच्या बुद्धीच्या बळावर तर्क कुतर्क करायचे नाहीत. ऍक्सेप्टन्स सिच्युएशनचा, ज्ञानाचा, अपॉर्च्युनिटीजचा अगदी सरळ ऍक्सेप्टन्स, सोप्या लेवलवर. आणि तेव्हा हे ज्ञान आपोआप ऍब्सॉर्ब होतं आणि ते करामत करून जातं. आत्मा, मी मागच्या वेळेला एक उल्लेख केला होता, नवीन गोष्ट मी सांगितली होती, की आपण फिजिकल प्लेनवर आपण ऍक्ट करत असतो, कृती करत असतो, बिहेव करत असतो, वागत असतो, जगत असतो. आपल्याला वाटतं आपण हे करतो एवढंच आहे, पण असं नसून आत्मा त्याच्या सटल प्लेनवर वेगळं गोष्टी करत असतो, लर्न करत असतो. त्यामुळे कधीही ना लिमिट नका करू स्वतःला. शरीरामध्ये आपण खूप एक्झॅक्ट फिगर मध्ये आपण लिमिटेशन टाकतो. अमर्याद आहे, परब्रह्माचं रूप आहे, ते डायरेक्ट परब्रह्म आहे, रूपच नाही. तर म्हणून हे निज गुह्य ज्ञान पार्था लपवून ठेवले. लपवून का ठेवलंय? कारण ते वाटण्यासारखं सगळ्यांना नाही समजणार आहे. कारण त्या लेवलवर, सटल प्लेनवर यावं लागतं. जोपर्यंत जडातनं उठत नाही आपण, तोपर्यंत अशा गोष्टी आपल्यापर्यंत येत पण नाहीत, अपॉर्च्युनिटी शिकण्याच्या. आणि ते कळत पण नाही, डोक्यावरनं जातं. आणखीन एक गंमत सांगते. आता काही लोकांनी सुरुवातीपासून ऐकलं याला. आपल्या सेशन मध्ये आता आपण इथे 10 जण आहोत, ठीक आहे. आता काही लोकांनी पहिल्या सेशन पासून ऐकलं, काहींनी 2 अध्याय झाल्यानंतर जॉईन केलं, काहींनी 5-6 अध्यायानंतर. तर ह्याच्यामध्ये गंमत माहितीये, माझं अंडरस्टँडिंग, हे माझं अंडरस्टँडिंग असं आहे की ऍक्च्युली फिजिकल प्लेनवर पॉसिबल नाही. आपण डायरेक्ट 5वीला नाही जाऊ शकत, आपण डायरेक्ट 10वी नाही करू शकत. पण सोल लेवलवर हे सगळं पॉसिबल आहे. ज्याचं 1ली, 2री, 3री पर्यंत झालेलं आहे, त्या सोलची एंट्री डायरेक्ट 4थीच्या क्लासमध्ये होती. म्हणजे काय की ते पहिले बेसिक 2 सेशन झाल्यानंतर त्याची एंट्री होती. मग आपल्याला असं, आपण माणसाच्या जगामध्ये आपण म्हणतो की अरे हा लेट आला, अरे याचं हे झालं. जिथून तो एंटायटल्ड असतो, अधिकारी असतो, तिथूनच त्याची एंट्री होते, त्या दरवाज्यातनं. अशी गंमत आहे. हे सगळं सोल लेवलवर आहे, हे आपल्या फिजिकल प्लेनच्या गोष्टी नाही बोलत आहे मी. पण आता तुम्हाला हे सगळं कळलं पाहिजे, कारण आपला जर्नी खूप मोठ्या टर्नवर आहोत आपण. आणि अगदी मला खात्री आहे की आपल्यात भरपूर बदल सोल लेवलवर होत आहेत, 100%. आणि म्हणून मी या सोलच्या गप्पा आता मारायला लागले तुमच्याशी, कारण आता ते कळेल. अर्जुना, हे माझे अंतरीचे गुज, सांगितले तुझ आज येते. सर्वा ही सपासून निज गुह्य ज्ञान पार्था लपवून ठेविले जे. ह्याची भक्ती पंथे लाभोनी ते तुझ, होशील सहज सुखरूप. ऐसे बोले भक्त कामकल्प द्रुम, देव मेघ श्याम परब्रह्म. धृतराष्ट्रा लागी म्हणे तो संजय, ध्यानी आला काय संवादा. तुला कळला का रे बाबा? तूही ऐकतोयस कुठेतरी, तूही केकचा भाग, पार्टीचा भाग बनलेला आहेस. हा पीस तुला मिळतोय, पण तरी पण तो पीस केकचा खाण्या एवढी सुद्धा तुझी कपॅसिटी आहे का डायजेशनची? पोट तेवढं डायजेस्ट करू शकतंय का? आपण म्हणतो ना, पार्टीमध्ये एखादे आजोबा येतात,
अहो तुम्ही हे खाऊ शकणार आहे का? तर ते म्हणतात नाही ना, मला साधं काहीतरी द्या आणून. मऊ मऊ दे काहीतरी आणून. तसं येईल. तेही बघतायत, बसवलंय कृष्णाने, त्यांच्यावरही कृपा केलेली आहे. कुठेतरी कदाचित प्रकाश पडेल, काहीतरी मिराकल होईल आणि हा अनर्थ टळेल युद्धाचा. म्हणून तो विचारतोय, धृतराष्ट्राला की म्हणे तो संजय, ध्यानी आला काय संवाद हा, परी काही केल्या उठेची ना म्हैसा, पुरातून जैसा नदीची या. वृद्ध धृतराष्ट्र तैसा स्तब्ध राही, तयासी तो नाही ओढी तेथे. त्याला काही ओढी नाही त्याची, जडात आहे कारण तो. त्याला राष्ट्र पाहिजे, जड पाहिजे, त्याला सगळ्या वस्तू जड, जडामध्ये त्याचं मन रमलेलं आहे, अडकलेलं आहे. कैसा असो परी आमचा हा स्वामी, तयासी हे आम्ही बोलू जरी. मालक आहे तो, त्याला काय बोलणार. तरी वाचे लागी लागेला ना दोष, म्हणून विशेष नको आता. काय म्हणू याचा, ऐसाची स्वभाव, परी किती दैव थोर माझे. धृतराष्ट्रा लागी सांगावा वृत्तांत, करोनी निमित्त हेची आज. जन्म मृत्यू तू न सोडविले मज, कैसे मुनिराज व्यासदेवे. काय योग घडवून आणला त्यांनी, की संजयाला हे ऐकण्याचा योग आला. ऐसे जव दीर्घ सायासे तो बोले, करोनी आपुले दृढ मन. तोची ते सात्विक, सात्विक भाव प्रकटले, जरी आवरले नावर्ती. होनी चकित आटू लागे चित्त, पांगुळली तेथ वाचा तीही. पायापासून या मस्तकापर्यंत झाले रोमांचित सर्व अंग. माहितीये का, अष्टभाव सात्विक होतात म्हणजे नक्की कधी होतात आणि कसं फील होतं? अनुभव घेतला असेल बऱ्याच जणांनी. अष्टसात्विक भाव दाटून येतात. म्हणजे काय, की ऍक्च्युली ऍक्च्युली एका सटल एनर्जी लेवलवर आपलं डायरेक्ट कनेक्शन होतं. अष्टसात्विक भाव जाणून येणं, दाटून येणं, सॉरी, जाणीव होणं त्याची. डोळ्यांमधनं घळा घळा अश्रू येतात. आपण देहात दिसत असलो लोकांना, तरी आपण तेव्हा त्या परब्रह्माशी मिठी मारत असतो, एकरूप झालेलो असतो. आपली एनर्जी 100% वननेस एक्सपिरियन्स करत असते. डोळ्यातनं अश्रू येतात, पाय खिळावले जातात जागेवर, शरीर हालू शकत नाही. आतमध्ये एक असा विचित्र कंपन सुटतं. प्रचंड अंगावर असं, काय म्हणतो आपण, रोमांच उठले म्हणजे काटा आल्यासारखं एक शहारा येतो अंगावर. आणि डोळे स्थिरावतात. आयदर ते ध्यानावस्थेत जातात, आयदर उघड्या डोळ्यांनी एकरूपता होते. हा तो इतका सुंदर मिलन होणारा प्रसंग आणि क्षण आहे, आणि अशी ती जाणीव होते. अष्टसात्विक भाव दाटून येणं, त्याची आपल्याला जाणीव होणं. सगळे पूर्ण आपण असे स्टेबल होऊन जातो. असं एखाद्यानी स्टॅच्यू केल्यासारखी आपली अवस्था होते. डोळ्यातनं नुसतं पाणी, हृदयामध्ये हृदय चक्र इतकं ब्लिसफुल स्टेट मध्ये असतं, की एक आनंदाच्या लहरी आतनं उठत असतात. खूप सुंदर क्षण असतो, प्रचंड पॉवरफुल. आणि तिथे आपण डायरेक्ट त्या डिव्हाइन एनर्जीशी गप्पा करत असतो, भेटत असतो, बोलत असतो. बाहेरच्यांना आपण जमिनीला खिळल्यासारखे दिसत असतो, रडताना दिसत असतो. हा आहे तो अष्टसात्विक भाव प्रकट होण्याची स्थिती. पायापासून या मस्तकापर्यंत झाले रोमांचित सर्व अंग. अर्धन मिलित लोचनामधून वाहती निघून आनंदाश्रू. हे बघा, सेम, अरे सेम वर्णन केलंय बघ पुढे. डोळ्यांमधनं पाणी वाहतं आणि ते पाणी रडण्याचं नसतं, आनंदाचे अश्रू असतात. कारण आपण 100% त्या डिव्हाइन एनर्जीला मिठी मारत असतो. ऍक्च्युली आपल्याला त्याचा प्रेझेन्स फील होत असतो. उचंबळे सुख अंतरी अमुप, म्हणून या कंप शरीराते. कंप सुटतो, शरीर थरथरत असतं, पाय असे जमिनीला खिळल्यासारखे होऊन जातात, आपण हलू नाही शकत जागचे. रोमरंध्रांतून स्वेदबिंदू आले, ल्याला जणू जाळे मोतियांचे. घाम फुटतो, महासुखे ऐसा भरे अंतप्रांत, जीवदशा तेथ आटू लागे. आपण जे जीव म्हणून जगत असतो ना, सगळ्या अवेअरनेस मध्ये,
सर्व इंद्रियांना घेऊन कवटाळून असेल. गाठोडं कसं हातात धरून आपण एखादा माणूस गरीब जाताना दिसतो ना, असं एखादा रस्त्यावरनं जाताना त्याचं एक गाठोडं असतं, तेच घेऊन तो फिरत असतो. तसा ऍक्च्युली साधा मनुष्य इंद्रियांचं गाठोडं छातीशी बाळगून हिंडत असतो, मी 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 म्हणत. नाव स्वतःचं मी, म्हणजे जो काही माणूस आहे तो. पण ह्या स्थितीमध्ये ते सगळं बंधन सुटतं. कम्प्लीट ब्लिस. आणि व्यासे आज्ञा महासुखे ऐसा भरे अंत प्रांत जीवदशा तेथ आटू लागे. ते जीवदशा जी आहे आपली, ती तिथे नसते. आणि व्यासे आज्ञा केली जी साचार तयाचा विसर पडू पाहे. तोची पार्था लागी बोले चक्रपाणी तेची आले कानी भोगावत. तेणे घोषे तया आले देहभान टाकिले पुसून मग अश्रू. आणि आता या स्थितीतनं बाहेर कधी येतो आपण, हा दुसरा प्रश्न. हे जे ब्लिसफुल स्टेट आहे ती एकदम अचानक येते, ऑल ऑफ सडन. आणि मग योग्य भेट झाल्यानंतर आपोआप आपण फिजिकल प्लेनवर यायला लागतो वापस. हळूहळू 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 यायला लागतो. आणि जर इन केस खूप जास्त हायर लेवलवर गेला ते, इन केस हे सोलचं कनेक्शन म्हणजे ध्यान वगैरे लागलं, तर मग त्याची प्रोसिजर आहे, त्यातनं खाली आणावं लागतं. म्हणजे हे माझ्या बरोबर झालंय, त्यामुळे मी त्याही स्टेजेस अनुभवल्यात. तिथे आज्ञाचक्राला ते किंवा हार्ट चक्राला तुम्हाला जागं करावं लागतं आणि ग्राउंडिंग करावं लागतं त्याचं. ती प्रोसिजर आहे. तेणे घोषितया आले देहभान टाकिले पुसून मग अश्रू. सर्वांगाचा घाम घेतला टिपून मग उल्हासून संजय येतो. धृतराष्ट्रा लागी म्हणे अवधारा अहो जी तातारा संवाद हा. संजयाची भूमी सात्विक सुपीक बीज निवडक कृष्ण वाक्य. म्हणून प्रमेय पिकाचा सुकाळ होईल सकळ श्रोतयांस. आपल्याला संजयासारखी भूमी घेऊन बसलो आपण, सुपीक सात्विक, तर निश्चित आपल्याला हे कृष्ण वाक्य आपल्यावरही जादू करतील आणि आपल्याला त्याच्या एकरूपतेकडे 100% घेऊन जातील. म्हणून प्रमेय पिकाचा सुकाळ होईल सकळ श्रोतेयांस. अहो श्रोते जन सकळ सज्जन द्यावे अवधान अळूमाळू अळूमाळ. तेणे तुम्ही व्हाल स्वानंदाचे धनी लोटले श्रवणी भाग्य आज. म्हणून दाविल विभूतींचा ठाव सिद्धांचा तो राव अर्जुनासी. तीच कथा ऐका धरोनिया भाव म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी नवमोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. आपला इथे राजविद्या राजगुह्य योग पूर्ण झाला. पुढे आहे विभूती योग. आपण डिस्कशन करू. कोणाला काही सांगायचं शेअर करायचं असेल तर. ऍक्च्युअल साधना सुरू होते का? कुठे? आता या हा राजगुह्य योग सांगितला ना त्यांनी, तर नाही, गुह्य ह्याच्यात म्हणजे गुड, ह्याच्यात अशी इथून साधना वगैरे ऍक्च्युअल नाही होत सुरू. ह्याच्यात नाहीये तसं. आपलं रामाचं हे कोणतं, रामाला उपदेश केलाय ते काय काय नाव आहे त्याचं? वाल योग वसिष्ठ. हा, योग वसिष्ठ. योग वसिष्ठामध्ये उपदेश अध्यायानंतर ऍक्च्युली साधना अध्याय सुरू होतात. तिथून ऍक्च्युली रामाची साधना करवली आहे. तसं ह्याच्यात काही नाहीये. म्हणजे भगवद्गीतेत तसं नाहीये. भगवद्गीतेत काय सगळ्याचं इंट्रोडक्शन आहे ना, की
सगळे कर्ममार्ग सांगितलाय, त्याच्यानंतर ज्ञानमार्ग समजावून सांगितलाय, ज्ञानमार्ग सांगितलाय, योग मार्ग सांगितलाय, क्रियायोग सांगितलेला आहे. त्यांनी ऑप्शन आपल्यावर सोडलेत की तुम्ही काय घ्यायचं ना. त्याच्यातनं त्यांनी असं काही असं करा असं सांगितलं नाहीये, फिक्स नाहीये. म्हणून तर ही सर्व ठिकाणी ऍप्लिकेशन होत आहे. यातनं एक क्लिअर होतं की तुम्ही कुठल्या स्टेजला आहे त्याची तुम्हाला थोडीशी कल्पना मिळू शकेल, किंवा पुढे काय करायचं हे थोडस स्टेप्स कळू हा, शकते. म्हणजे असा जर आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला किंवा ज्ञानेश्वरीचा, तर खूप तसं बघायला गेलं तर कन्फ्युज व्हायला होतं. कारण मग आपण नक्की काय फॉलो करायचं. नक्की काय करायचं, कारण बरोबर आपण आहे. कर्ममार्गी पण आहोत, आपण भक्ती पण हम्म, करतो, आपण ज्ञानही संपादन करतो. मग आपण करायचं काय, नक्की काय हम्म, करू. तर तसं त्यामुळे तसा अभ्यास करण्यासाठी हा थोडासा कन्फ्यूज व्हायला होता. पण जेव्हा आपल्याला अंदाज आलेला आहे किंवा आपल्याला आपले लिमिटेशन्स कळलेले आहेत किंवा आपला पाथ आपल्याला जर क्लॅरिटी आलेली आहे, आणि मग जर ज्ञानेश्वरीचा किंवा भगवद्गीतेचा अभ्यास केला, तर जास्तीत जास्त क्लॅरिटी येत जाते की आता पुढे काय, पुढे काय, पुढे काय. कारण हा फक्त अपेक्षित काय आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय डेव्हलप झाले पाहिजेत अल्टिमेट रिझल्ट मध्ये, ते सांगितलेलं आहे आणि विकनेसेस सांगितलेले आहे. पण ह्याच्यामध्ये बराच मोठा जर्नी आहे. तो आहे साधनेचा भाग. तो इथे कुठेच दिलेला नाहीये भगवद्गीतेमध्ये, कारण ही पूर्ण गुप्त ज्ञान आहे आणि मॅक्झिमम ज्ञान दिलेलं आहे आणि मॅक्झिमम अपॉर्च्युनिटीज सांगितलेल्या आहेत स्पिरिच्युअल सीकर्सना. तर असा हा भगवद्गीतेचा मुख्य अध्याय आहे आणि तो ग्रंथ म्हणजे वेदांसारखं मानलं गेलेलं आहे, कारण तो परिपूर्ण आहे. कुठेच त्याच्यात काहीच एरियाज मिस झाले नाहीयेत. कृष्णाने दिलंय ज्ञान डायरेक्ट, त्यामुळे ते तसं आहे. बाकी आपल्यालाच आपल्या सेल्फ स्टडीवर जावं लागतं, म्हणजे आपल्याला अनुभव कसे येतात. तर ते सतत म्हणजे बऱ्याचदा मी सांगेन की माणूस ना मनुष्याच्या बुद्धीच्या पातळीवर खूप रिलेट करायला बघतो आपल्याला येणारे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस. तर हम्म. त्याला ना तसा अभ्यास वाढवत जावं लागतं. म्हणजे कसं आपल्याला पाचवीचं गणित, आता आपल्याला समजा मी दुसरीत आहे, पण मला पाचवीची गणिताचे प्रश्न पडायला लागले, समोर यायला लागले आणि कदाचित मला त्याची उत्तरं येतात. पण मला कळणार कसं की अरे ऍक्च्युली मी पाचवीचे क्लासचे प्रश्न किंवा अभ्यास मला कळून राहिला. तर ह्यासाठी मला दुसरी ते पाचवी मधलं जे ज्ञान आहे ते कुठेतरी मला कॅच करावं लागेल, तेव्हा मला कळेल की ऍक्च्युली मी इथे पोचते. जे तू म्हणजे आता काहीतरी स्थिती का स्टेज काहीतरी शब्द वापरलास ना अनु, त्याच्यावर बोलते मी की आपली रोज डेली बेसिसवर सोल डेव्हलप होत असतो. हे तर मी सांगतेच आहे की डेली बेसिसवर सोल डेव्हलप होतो. फिजिकल, मेंटल, इमोशनल बॉडी पण डेव्हलप होत असते. पण त्याच्याकडे लक्ष कोण देणार, तर तो ऑब्झर्वर जो आतमध्ये बसलेला आहे, आत्मा, ऑब्झर्वर, त्याचं सतत लक्ष पाहिजे. म्हणून म्हणजे मी हे सांगते आता ह्या अभ्यासानंतर मला सांगायचं असं आहे की आपण जगण्यामध्ये व्यस्त असतो. रोजचा दिवस जगण्यात आपण इन्व्हॉल्व्ह असतो किंवा आपण इन्व्हेस्ट करतो आपल्या सोलला. पण तसं न करता ऑब्झर्वर मोडवर येऊन ऑब्झर्वच केलं पाहिजे. आपण पार्टिसिपेट नाही करायचंय, आपण ऑब्झर्वर आहोत. नाटकाचा भाग नाही बनायचंय, आपण ऑब्झर्वर आहोत. आपण बघणारे श्रोते मंडळी म्हणून बसलेलो आहोत आपल्या जीवन नाट्याला. अशा पद्धतीनं जर जो रोज जगायचा प्रयत्न केला, तर आपली मेंटल बॉडी कधी डेव्हलप झाली, आपली इमोशनल बॉडी कधी डेव्हलप झाली, इवन ह्या सगळ्या डेव्हलपमेंट नंतर ऍक्च्युअल स्पिरिच्युअल ग्रोथ होण्यासाठी, म्हणजे जी साधना 6व्या अध्यायात सांगितलेली आहे की तो बंध लावा, प्राणायाम करा, मग तो असा चढवा, कुंडलिनी चढवा, ती वरपर्यंत न्या, मग ब्रह्मरंध्र आणि मग तिथून मुक्ती. हा जो पूर्ण प्रोग्राम दिलेला आहे, त्यासाठी आपल्याला फिजिकल बॉडी तयार करावी लागते आणि ती सगळ्यात शेवटची स्टेज आहे.
म्हणजे कशी स्टेज म्हणजे कशी, तर पहिले आपण अशा अभ्यासातनं भक्ती करून सेवा करून आपण आपला इमोशनल मेंटल बॉडीला डेव्हलप करत राहतो त्या प्रोसेसमध्ये. म्हणजे भक्ती करताना आपल्याला कर्ममार्गी असताना किंवा ज्ञानमार्गी असताना आपली ज्ञानमार्गाने म्हणजे ज्ञान मिळवून आपली मेंटल बॉडी डेव्हलप होते. ठीक आहे. त्याच्यानंतर भक्तीनी आपली इमोशनल बॉडी डेव्हलप होते. या दोन बॉडीज डेव्हलप झाल्यानंतर जेव्हा ऍक्च्युअल स्पिरिच्युअल प्रोसेस स्टार्ट होणार असते आपली, तेव्हा आपला असा जन्म येतो की ज्याच्यामध्ये आपली फिजिकल बॉडीला यूज करून साधना करवून घेतली जाते, जी 6व्या अध्यायात सांगितली आहे, जी पॉवरफुल क्रियायोगाची स्टेजेस आहेत त्याच्यासाठी प्राणायाम लावा, बंध लावा, मग तो जन्मच तसा असतो. आणि त्यावेळेला आपली फिजिकल बॉडीमध्ये महत्वाचे अंग आहेत नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम मध्ये काय काय येतं, ब्रेन येतो आणि स्पायनल कॉर्ड येतो. तो ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा मेजर रोल आहे, तो डेव्हलप व्हावा लागतो, तेव्हा ती कुंडलिनी वर चढण्याची ताकद त्याच्यामध्ये येते आणि तेव्हा तो अष्टांग योग प्रॅक्टिकली पॉसिबल होईल. आणि म्हणून मी सारखं सांगत असते की ध्यान करायच्या मागे जास्त लागायचं नाही. ध्यान करणं इतकं सोपं नाहीये. त्याच्यापेक्षा आपण आपल्या एनर्जी बॉडीज ना यूज करून कितपत आपण त्या डिवाइन एनर्जीशी कनेक्ट करू शकतो, ह्या प्रयत्नात पहिले राहिलं पाहिजे. त्याच्याने काय होईल की फिजिकल बॉडी आधी जो तयार करतो, पण त्याची मेंटल बॉडी प्रिपेअर्ड नाहीये, इमोशनल बॉडी रेडी नाहीये, मग त्याचं मन इकडे धावतं, विचार इकडे धावतात, इमोशन्स तिसरीकडेच धावतात, मग तो पुन्हा डिस्ट्रॅक्टेड राहतो. आणि म्हणून साठी फक्त क्रियायोगानी पण नाही, भक्ती पण पाहिजे तिथे, कर्म पण केलं पाहिजे, ज्ञानही मिळवलं पाहिजे. आणि म्हणून सगळे 5 मार्ग एकत्र येत नाहीत, तेव्हा ती पक्कीवाली मुक्ती मिळण्याचा आपला हे अग्रेसर होत नाही, पण पाथ ओपन होत नाही. आणि म्हणून आपल्याला अनेक इन्कार्नेशन्स घ्यावे लागतात. यासाठी बेस्ट म्हणजे आत्ता जे आलंय ना, रिसीव घ्या. रिसीव रिसीव, येस. सोडायचं नाही त्याला. काय वाटेल ते झालं तरी सोडायचं नाही बरोबर. आणि सतत करत राहायचं, हेच बेस्ट आहे. असं आहे. परफेक्ट. आपण 10व्या अध्यायापर्यंत आलो, तरी स्लोच चाललोय. याच्या पुढे ना म्हणजे आता हे झाल्यानंतर मला आतून असं येत आहे की म्हणजे काय की अजून क्लॅरिटी यायची कम्प्लीट, बट स्टील ज्यांना ऍक्च्युली प्रत्यक्ष गुरु नाहीत, हे हे मी काही वर्षांपूर्वी माझं जर युट्यूब चॅनल सुरू केलं होतं ना, तेव्हा मी टाकलं होतं युट्यूब चॅनलवर. तेव्हा स्पॉन्टॅनियसली सकाळी मला खूप काहीतरी असं सुचलं आणि मी डायरेक्ट रेकॉर्ड केलं आणि डायरेक्ट ऑडिओ टाकला होता युट्यूबवर. आजही असेल तो आहे. म्हणजे की माझं कार्य काय, माझा पर्पज काय ह्या लाईफ टाईम मधला. तर माझा पर्पज हाच आहे की जे खारीची गोष्ट सांगितली ना, की जो राम सेतू बांधताना तिनं मधल्या मधल्या गॅप्स मध्ये तिनं सिमेंट भरलं, अशी गोष्ट आहे. आता कितपत खरी वगैरे ते माझा पार्ट नाही आहे, पण मला असं वाटतं माझा तो खारीचा वाटा आहे. ती खारीचा वाटा असा आहे की प्रत्येकाला फिजिकल फॉर्म मध्ये गुरु नसतो आणि म्हणून तो भटकत राहतो सोल. त्याला असं वाटतं की नाही, आपली अजून वेळ नाही आली. कदाचित त्याला असं वाटू शकतं की मला गाईड कोण करेल, कारण आताच्या कलियुगाच्या टाइम मध्ये आपण पटकन ट्रस्ट नाही करू शकत कोणावर. फार डिफिकल्ट आहे की कोणावर ट्रस्ट, कारण आजकाल काय आहे ना, स्पिरिच्युअल थोड्या थोड्या डेव्हलपमेंटनी, मी मगाशी सांगितलं की आत्मा लेवलवर पण आत्मा काम करत असतो आणि फिजिकल लेवलवर आपण काहीतरी वेगळंच करत असतो. आणि ते आत्मा लेवलचे लोक एनर्जी आहे, ती तुम्हाला काही अटॅक्स करणं किंवा कुठेतरी गलत गोष्टी होणं अशा पॉसिबल आहेत. आणि त्या साधनेने
शक्य होतात. परकाया प्रवेश म्हणतात त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या फार डेंजरस आहेत. मग अशा गोष्टींमध्ये सगळ्या समाजामध्ये असताना जे स्पिरिच्युअली प्रोग्रेस करायची इच्छा ठेवतात, आत्मा सोल, ते कसं डेव्हलप होणार? तर त्यांच्यासाठी कोणीतरी हवं. तर ते कोणीतरी हवं, तर ती छोटीशी खारोटीची भूमिका मी निभवायचं व्रत घेऊन आले म्हणा, कॉन्ट्रॅक्ट घेऊन आले म्हणा, किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आले म्हणा, मला ती सुरुवातीपासून फील झालेली आहे. आणि आता तो रस्ता माझा एकदम क्लॅरिटी मला मिळते आणि मी त्याच्याच वर आता पुढे काम करायचं ठरवलंय. तर आता पुढचा जो माझा एक प्रोग्राम मी विचार करते, अजून ते शेप मध्ये नाही आलं, इट इज जस्ट थॉट, की डिसिपलशिप. डिसिपलशिपचा पाथ बद्दल मी नेहमी बोलते. तर ते डिसिपलशिप मध्ये आपल्याला गुरु कायम समोर असतातच असं नाही. फिजिकल फॉर्म मध्ये नसतात ते समोर. पण डिसिपलशिपचा पाथ आपला स्टार्ट होतो सोलचा. आणि मग त्याच्यामध्ये भरपूर टेस्टिंग होतं, भरपूर चॅलेंजेस येतात आणि भरपूर ग्रोथ होते. म्हणजे जेवढी चॅलेंजेस त्याच्या दुप्पट ग्रोथ, असं ते एक जर्नी आहे आणि इट इज व्हेरी चॅलेंजिंग जर्नी. तर असे जर सोल्स असतील जे ऑब्विसली येतील, ते आपोआप कनेक्ट होतील आणि त्यांना घेऊन पुढे जायचं एक पाथ, एक रूट वेगळा, अजून एक ऍडिशनल रोड, असा कार्यक्रम सुरू करायची मला आतून प्रचंड प्रेरणा होऊन राहिली. अजून त्याच्यावर काम किंवा विचार पण नाही केलाय मी सुरू, जस्ट गायडन्स आलेला आहे. तर तसं काम मला पुढे करायचं आहे आणि ते होईल, 100% होईल. हा आपला बेसिक पाथ पण चालू राहील, कारण नर्सरी केजी पण आवश्यक आहे ना. नर्सरी केजीतनं घेतल्याशिवाय ते डिसिपलशिप वर जाऊ नाही शकत. तर त्यामुळे पहिला बेसिकचा पाथ चालू राहील आणि ऍडव्हान्सचा पाथ पण सुरू होईल हळूहळू. तर असा एक प्लॅन आता उत्स्फूर्त माझ्या तोंडातून आता निघतोय. जनरली मी डिस्कस करत नाही या गोष्टी, पण आता स्पॉन्टॅनियसली जात आहे. तर तसा एक प्रोग्राम किंवा एखादं सेशन सुरू करायचं फ्युचरमध्ये पॉसिबिलिटी आहे. कारण तिथे ना फार गायडन्सची आवश्यकता आहे डिसिपलशिपला. आणि तिथे अॅक्युरेट परसेप्शन, करेक्ट एक्सप्रेशनचा मोठा रोल आहे. कारण जनरली स्पिरिच्युअल ग्रोथ होत असते ना, तेव्हा आपण आपल्या बुद्धीच्या पातळीवर त्याला चेक करत असतो, माणसाच्या ह्युमन माइंडला, आणि त्याला कुठेतरीच आपण अंडरस्टँड करत असतो. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल कुंडलिनी शक्ती जागी झाली की बापरे असं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल, शरीरात त्रास होईल, रोग होतील किंवा काही होईल. दिस इज ह्युमन लेवल थिंकिंग. पण ती जर झाली तर मग काही घाबरायचं कारण नाहीये. तर तिला हँडल कसं करायचं ते कळलं पाहिजे. मग तिथे व्हर्च्यूजचा पहिला रोल येतो. मग व्हर्च्यूजचा बॅलन्स करणं, व्हर्च्यूज ना मेंटेन करणं, आणि ते केल्यानंतर चक्रांवर जातो आपण. तर असा सगळा स्टेप बाय स्टेप पाथ आहे हा सगळा. तर तो इतका इझी नाहीये. प्रत्येक लेवलवर गायडन्स लागतो. गायडन्स म्हणजे नॉट ऍज अ गुरु, तुम्हाला डिस्कस करायला कोणीतरी माणूस लागतो. ही कमी मला कायम टेस्ट म्हणून घेतलेली आहे. मला कधीही, मी फार झटपटत अशी मछली सारखी हे होत राहते. कायम माझी टेस्ट होते की तूच शोधून काढ तुझी उत्तर. आणि मला कधीही डायरेक्ट असा हे नाही आलेला, म्हणजे गाईड करणारा एनर्जी समोर नाही बसलेली माझ्या कधी. पण मला ती मेसेज मधनं येईल, काहीतरी बघेन. आता आज मला तुम्हाला एक सांगायचं आहे की एक ना, मी नाव विसरले नेहमीप्रमाणे. एक वेब सिरीज आहे, झी वर आहे, मराठी. झी 5 डाउनलोड करा आणि निश्चित ती वेब सिरीज बघा. ती आहे म्हणजे काल मी बघायला घेतली, गंमत आहे. आता नवरात्र चालू आहे आणि को इन्सिडेंटली माहिती नाही समोर आली. आणि त्या वेब सिरीजचं जे फ्रंट पिक्चर होतं, जे स्क्रीन मध्ये दिसतं मोबाईल मध्ये आपल्याला, त्याच्याने एकदम अट्रॅक्ट केलं मला. आणि मी झपकन त्याच्यावर बटन दाबलं. मला काही माहिती नाही, मी काही हे बघत बिघत नाही, पण मी ओपन केली आणि मी स्टार्ट केली. तर ती 18 शक्तीपीठांची ट्रिप आहे पूर्ण त्याच्यामध्ये. आणि त्यात एक 2 कॅरेक्टर्सची स्टोरी आहे आणि फॅमिली स्टोरी आहे आणि भरपूर लर्निंग आहे.
आपण मागच्या वेळेला या विभूती राजविद्या राजगुह्य योगच्या निमित्ताने आपण यात्रा या सब्जेक्टवर ओपन केला आपला माइंड. आणि आपण ते माझ्याच तोंडून गेलं की ते नर्मदा यात्रेचं वर्णन म्हणजे ऐकायला लावलं, किंवा मी त्याच्यावर बऱ्याच डिस्कस केलं. तर हा यात्रा हा प्रकार आहे ना, हा फार आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही फिजिकल लेवलवर करा नाही करा, इट डझंट मॅटर. तुम्ही ते नाही शक्य तर आपण आपल्या फॅमिलीमध्ये घरात यात्रा सुरू करणं खूप आवश्यक आहे. मगाशी म्हणलं की आपला संन्यास नंतर येतो, आधी आपलं येतं वैराग्य, वितरागी होणं. तर तो वितराग आतमध्ये येणं, वैराग्य येणं म्हणजे थांबणं. कुठे थांबायचंय? तर पहिले तर आपण इथे थांबवायचंय स्वतःला, की नवऱ्याला नवरा म्हणून बघू नका, बायकोला बायको म्हणून बघू नका. कारण ऑब्व्हियसली आपले ते रोल प्ले करून झालेले आहेत. मग आपण त्याला सोल लेवलवर बघितलं पाहिजे. मुलांना माझं मूल, माझी प्रॉपर्टी म्हणून बघायचं नाही. एक एक सेपरेट ह्युमन बिंग, एक सेपरेट सोल प्लस वननेस. म्हणजे तो दुसरा सोल असला तरी तो पुन्हा आपल्याशीच एकरूप आहे. 2 डायमेन्शन्स आहे त्याचे. यातनं माझी फॅमिली, माझा स्वार्थ, माझं मूल, माझा नवरा, माझं जग, यातनं आपण माझं काढून टाकायचंय. मूल, नवरा, घर, फॅमिली आणि सोसायटी असं बघायचंय त्याला. त्याच्यानंतर आपण त्याला सोल लेवलवर शिफ्ट करायचं. कारण जोपर्यंत यात्रा अशीच नाही होत घरात सुरू. यात्रा घरात, यात्रा म्हणजे काय? आपण यात्रेला जातो, आपण नर्मदा यात्रेला गेलो, आपण अष्टविनायक यात्रेला जातो, आपण चारधाम यात्रा यात्रा करतो. म्हणजे आपण काय करतो की आपण तेव्हा मात्र आपण त्या मोड मध्ये असतो की मी ऍडजस्ट करेन, मी रागवणार नाही, मी टेन्शन घेणार नाही, मी जे मिळेल ते खाईन, किंवा जे असेल त्याच्यात मी ऍडजस्ट करेन, मी तसंच राहीन, मला पॉश हॉटेल नाही मिळालं मी साध्या हॉटेलमध्ये राहीन. आपण ते 15 दिवस 20 दिवस महिनाभर आपण स्वतःला अगदी अंडरस्टँड करत असतो त्या लेवलवर. पण घरी आलो ती यात्रा जशी संपते, ऑन द स्पॉट आपलं पुन्हा प्रपंच सुरू होतो. आणि याला काही अर्थ नाहीये. यात्रा ती मानली जाते, तेव्हाही मी बोलले होते, आजही मी बोलीन, यात्रेला मी तेव्हा मानेन तुम्ही यात्रा केली जेव्हा आपल्यात काहीतरी ड्रास्टिक चेंज आलेला आहे. ती यात्रा आहे. अदरवाईज ती एन्जॉयमेंटची ट्रिप आहे. फॅमिली ट्रिप आहे, सोशल ट्रिप आहे. मी ट्रिपच म्हणेन त्याला. ती जस्ट मूड आला म्हणून तुम्ही एन्जॉय करायला गेलात नेचरमध्ये. ती यात्रा नाही. यात्रा नेहमी बदल घडवते. यात्रा नेहमी एका लेवलवरनं दुसऱ्या लेवलवर घेऊन जाते आपल्याला. डायमेन्शन चेंज करते आपला, मेंटल इमोशनल सगळ्या लेवलवरचा. ती यात्रा आहे. अदरवाईज ती त्याला यात्रा म्हणू नका, त्याला ट्रिप म्हणा सरळ. म्हणायचं सरळ, काय हरकत नाही, मी ट्रिपला गेले, चारधाम ट्रिपला जाऊन आलो असं म्हणावं माणसं. पण यात्रा जी आहे ती बदल घडवते. आता यात्रा आपल्याला सगळ्यांना शक्य नसते. दरवेळेस हर कोणीच यात्रेला नाही जाऊ शकत. मग आपण या जीवन यात्रा का नको करायला, हा मुद्दा मी मागच्या वेळेलाही ठेवला होता. जीवन यात्रा करा. आणि मग त्या जीवन यात्रेमध्ये जर आपल्याला नवविवाहित लोकांसाठी नाही हे काही वेळ अप्लाय होऊ शकत, जोपर्यंत संतान होत नाही, ती एक 10-15 वर्षाची होत नाही, तोपर्यंत ऑब्व्हियसली ते पूर्ण आपल्या ह्याच्यामध्येच असतात आणि त्यांनी तसंच राहायचंय. मला सुद्धा गुरु सांगायचे, तुझं लग्न झालेलं आहे, आता नवऱ्याकडे लक्ष दे, त्याच्याकडे बघ, आता संसार कर, असं सांगत राहायचं, सतत सतत आठवण करत राहायचंय. म्हणजे ती 15 वर्ष एक्सपेक्टेड होतं की मी संसारच केला पाहिजे, आणि मी संसारच केला, दुसरं काही केलं नाही. साधं जपमाळ पण काही 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 ध्यान ध्यान तर काही संबंधच नाही. संसार केला, एन्जॉय केलं, आनंद दिला, आनंद वाटला, जबाबदारी पूर्ण केली. पण एक टाइम येतो की त्यातनं बाहेर पडा ही वेळ येते. तर ते बाहेर पडणं आहे, तिथे मात्र आपला रोल प्ले चेंज होतो. आपण जरी स्त्री पुरुष असलो तरी, जसं ते मगाशी सांगितलं की त्यांना त्यांच्या बायकोमध्ये आदिशक्ती दिसत होती, आपल्याला नवऱ्यामध्ये तो आत्मरूपात दिसला तरी खूप आहे.
आपल्याला त्याच्यात महादेव दिसायची जरूरत नाहीये, पण आपल्याला आत्मरूप जरी जाणवलं तरी 100% यात्रेला सुरुवात झाली. तर ते घरातल्या प्रत्येकात आत्मरूपात बघणं, माझं पण काढून टाकणं. दुसरा पॉइंट, प्रत्येक सोलचा आपला जर्नी असतो. खूप महत्वाचं सांगते मी, प्रत्येक सोलचा आपला जर्नी. माझी चाहे मुलगी आहे, असेल माझं अपत्य, पण तो तिचा जर्नी आहे. काही अनुभव तिनं घ्यायचे, काही युद्धांना तिनं फाईट करायचे, काही लेसन तिनं लर्न करायचे. मी तिथे पार्टिसिपेट करण्यात काही मतलब नाही, मी पार्टिसिपेट म्हणते. मी त्या ड्रामामध्ये मी पार्टिसिपेट घुसण्यामध्ये काहीच सेन्स नाहीये, कारण तो तिचा जर्नी आहे. तर त्या चाइल्डला तो जर्नी करू द्यावा, आपण ऑब्झर्वर म्हणून मागून ऑब्झर्व करणं जरुरीचं आहे. त्याला सोडत नाही होत आपण त्या चाइल्डला, आपण त्याच्या मागे ऑब्झर्वर म्हणून उभे आहोत. पण त्याला विकास होण्यासाठी स्वतःचा आपण स्कोप देत आहोत. जेव्हा आपण हा स्कोप देतो तेव्हा तो आत्मा प्रगल्भ होत असतो. आपण त्याला सोडून नाही देते. मी पुन्हा पुन्हा सांगते, आपण त्याच्या सोलला डेव्हलप व्हायला, इमोशनल, मेंटल, फिजिकल प्लेनवर डेव्हलप व्हायला त्याला स्कोप देतो आहोत. जिथे तो आत्मा अडकतो, जिथे गडबड होते, तिथे आपण पुन्हा रोलमध्ये यायचं, शिकवायचं, पुन्हा ऑब्झर्वर म्हणून मागे यायचं. हा खूप खूप मजेदार काय म्हणू शकते मी, लाईफ आहे ही, स्टाईल आहे ही. ह्या पद्धतीनं जगायला सुरुवात करा. आपण काय करतो, आपण नवरा म्हणून म्हणजे पार्टनर, आपण मी नवरा नाही म्हणत, आपण पार्टनर कडनं खूप एक्सपेक्ट करतो. म्हणजे नवरा असेल तर तो म्हणेल मी ऑफिस मधून आल्याबरोबर चहा मिळाला पाहिजे, मी इथे टेबलावर बसल्यावर मला जेवण मिळालं पाहिजे. मिळणार ना, ते ते कोणी टाळत नाहीये, कारण ड्युटी आपण अवॉइड नाही करत आहे, आपण धर्माचं पालन करणार आहोत. आपण आपला देह धर्म, स्त्री धर्म, पुरुष धर्म सगळ्याचं पालन करणार आहोत. धर्म आपल्याला सोडायचा नाहीये, अधर्म करायचा नाहीये. पण पण तिथे जो हक्क आहे, डोक्यावर बसणं आहे, ते ड्रॉप करायचं आहे. आपण करायचंय, पण दुसऱ्याला नाही सांगायचंय. आता इथे एक एक जण बसलाय फॅमिलीतला, त्याचा पार्टनर इथे नाहीये, पण आपण तो रोल सुरू करायचा आहे. आपली एनर्जी प्युरिफाय झाल्यानंतर आपल्या पार्टनर्सना आपोआप ती एनर्जी जाते. हा मी माझा स्वतःचा अनुभव आहे माझा, की माणसाचा एकाचा एनर्जी चेंज झाल्यानंतर घराची एनर्जी आपोआप चेंज होते. पण ते एफर्ट्स करावे लागतात आणि ते अप्लाय करावं लागतं. त्याच्याशिवाय काही मॅजिक नाही होणार आहे. एका दोन दिवसात, महिन्याभरात नाही होत. ग्रॅज्युअली चेंज होतं सगळं एन्व्हायरमेंट. तर त्यामुळे ही यात्रा आपण घरापासून सुरू करायला पाहिजे, असं मला वाटतं. बाहेर जाऊन यात्रा, तुम्ही ती वेब सिरीज जरूर बघा, खूप छान आहे. त्याच्यात पूर्ण देवीचा आतमध्ये प्रत्येक गाभाऱ्यात, श्रीलंकेची शेवटची देवी आहे. मला तर माहितीच नव्हतं. गंमत आहे, म्हणजे त्या देवीनीच मला कृपा केली म्हणायची. मी आपली काय ती शक्तीपीठ, 3.5 शक्तीपीठ वगैरेच काहीतरी समजत होते. 18 शक्तीपीठ आहेत हे मला माहिती नव्हतं, आणि तिनं स्वतः मला ही सिरीज बघायला लावून मला दर्शनही झालं आणि मला भरपूर लर्निंग झालं. खूप स्पिरिच्युअल लर्निंग होईल अशी ती वेब सिरीज आहे. तर ती नक्की बघा, ज्यांना पॉसिबल आहे. झी 5 वर अवेलेबल आहे ती, आणि ती बघा नक्की. म्हणजे त्याच्यामधनं कसा सोल डेव्हलप होत असतो, आणि आपण जे सगळी भगवद्गीता इथे वाचतोय, अभ्यासतोय, तेच शॉर्ट मध्ये इतकं मस्त प्रॅक्टिकली समजावून सांगितलंय. तर ते एक लेवलचं लर्निंग आहे. आणि मला खूप छान वाटलं की योग्य टाइमला, योग्य दिवसांमध्ये, माझं काही कारणाने व्रत चालू नाही आहे यंदाच्या वर्षी, पण त्याच्यातही तिनं प्रसाद दिला असं वाटलं मला, की तिनं दाखवलं की तिचा प्रेझेन्स लाईफ मधला. तर ती वेब सिरीज मी नाव पाठवेन नंतर शोधून, माझ्या लक्षात नाही आता. सर्व शक्तिमयम असं काहीतरी नाव आहे त्याचं, ती बघा. एनिवे, आणखी कोणाला काही बोलायचंय का? हॅलो ताई. हा. खरं बरेच पॉइंट्स होते, पण आता
टाइम लिमिट्स नाही त्यामुळे मला जास्त काही प्रॉब्लेम नाहीये.